मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। साधारण 7 ते 8 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्यात आणि मुंबईवरून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप, नाहूर, मुलुंड या विभागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। ईस्टर्न एक्सप्रेस वेवर संपूर्णतः वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। सलग सुट्ट्यांमुळे वाहनांची गर्दीही बघायला मिळते। पूर्व द्रुतगती मार्गावर सध्या वाहनाची आहे ते मोठी कोंडी झालेली दिसून येत आहे। मी सध्या विक्रोळी या विभागात तुम्ही पाहू शकता। विक्रोळी विभागात पाहायला गेलं तर मोठमोठ्या वाहनांच्या रांगा आहेत त्या सध्या दिसून येत आहे। मुलुंड असेल, अलीकडे नाहूर असेल किंवा कांजूर असेल, भांडूप असेल, विक्रोळी असेल, घाटकोपर असेल किंवा विद्याविहार असेल, या ठिकाणी मोठमोठ्या आहेत वाहनाच्या रांगा आहेत त्या सध्या दिसून येत आहेत। पाहायला गेलं तर 2 दिवस आहेत ते सुट्टीचा दिवस आहे, शनिवार आणि उद्या रविवार देखील आहे। त्यात सण आहे, रक्षाबंधनाचा सण आहे। त्या ठिकाणी पाहायला गेलं तर ठाण्या साईडला मोठमोठ्या वाहनाच्या रांगा आहेत ते सध्या दिसून येतात। या एका साईडला पाहायला गेलं तर या साईडचा विभाग पाहायला गेलं तर विक्रोळी असेल किंवा घाटकोपर असेल, या ठिकाणी देखील मोठ्या मोठ्या रांगा आहेत त्या वाहनाच्या दिसून येत आहेत। मोठी वाहतूक कोंडी आहेत ती सध्या दिसून येत आहेत। मध्ये पाहायला गेलं ॲम्ब्युलन्स देखील काही या ठिकाणी अडकलेल्या दिसून येत आहेत। ही वाहतूक कोंडी आता पाहायला गेलं तर साधारण जर तुम्हाला ठाणे विभागात जायचं असेल तर साधारण 1 ते 1.5 जास्त तास आहे ते सध्या ठाण्याला जायला लागत आहे। तर सर्व्हिस रोडला मात्र तुम्ही LBS मार्गाला गेलं तर LBS मार्गात देखील तीच परिस्थिती आहे। LBS मार्ग असेल, भांडूप असेल किंवा उपनगरचा जो काही भाग असेल, या ठिकाणी मोठमोठ्या सध्या आता रांगा आहेत त्या पाहायला मिळत आहेत। मात्र ही वाहतूक कोंडी कशामुळे झालेली आहे हे अद्याप अस्पष्ट आहे। कॅमेरामॅन रोहितसह मोराने, साम TV, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।